वंचित बहुजन आघाडीवरती होणाऱ्या सातत्याने टीका। वंचित बहुजन आघाडी हे बीजेपीची बी टीम आहे। वंचित बहुजन आघाडी हे बीजेपीला मदत करतो। वंचित बहुजन आघाडीला मुळात महाविकास आघाडीमध्ये यायचंच नव्हतं। वंचित बहुजन आघाडी म्हणजेच प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी फक्त आणि फक्त नाटक केलेत। वंचित बहुजन आघाडी हे मुद्दामून महाविकास आघाडीला पाडण्यासाठी आणि बीजेपीला जिंकून देण्यासाठी या लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलं आणि वंचित बहुजन आघाडी हे महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी प्रामुख्यानं पाऊल उचललं। असं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रश्न जे आज या सर्व माध्यमातून लोकांमध्ये जे संभ्रम ज्या पद्धतीनं आज निर्माण केलं जातं त्याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज माझ्यासोबत आहेत सहयोगी संपादक मल्लीनाथ सोनकांबळे साहेब। आपण एकंदरीत या राजकीय विषयावरती आपण चर्चा करणार आहोत। राजकीय विशेष भाग 3। सर्वात अगोदर गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या सर्व सबस्क्रायबर जेवढे आहेत त्यांचं सर्वात पहिलं मी सर्वांचं मनापासून आभार मानतो। या 2 महिन्यांमध्ये आपण ज्या प्रेम दिलेले आहेत महाराष्ट्र राज्याच्या बाहेर आणि देशाच्याही बाहेर जे तुम्ही फॉरवर्ड केलात, वेगवेगळ्या देशांमधून आपले चॅनल बघितलेले आहेत, व्ह्यूअर्स आहेत, त्यांचे काही कॉमेंट्स येतात आम्हाला आणि या 2 महिन्यांमध्ये ज्या काही तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहेत त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। हे व्हिडिओ जे आपण आज बनवणार आहोत हे खूप महत्त्वाच्या विषयावरती आपण बनवणार आहोत। हा व्हिडिओ मोठा होणार आहे, तरी देखील आशा करतो की आपण हा व्हिडिओ पूर्ण बघाल, कारण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाच्या विषयावरती महत्त्वाच्या बाबींवरती आम्ही आज खुलासा करणार आहोत। एकंदरीत महाविकास आघाडी जो आहे त्या महाविकास आघाडीचा आम्ही पूर्णपणे पर्दाफाश करणार आहोत। सगळ्यात अगोदर ज्या वेळेला शिवसेना यांच्यामध्ये 2 भाग झाल्या त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात अगोदर सहानुभूती दाखवली आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे जाऊन भेटी वगैरे घेण्याचं जे त्यांचं सुरू झालं, त्यानंतर ना वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे आणि या दोन्ही युती होण्याचा जो चर्चा सुरू झाला, शिवसेना आणि भीमसेना हे एकत्रित आलं पाहिजे अशी महाराष्ट्रामध्ये एकंदरीत लोकांची जे मागणी आणि भूमिका होती, एकत्रित आले, एकत्रित येऊन युती झाली आणि त्यानंतर न वंचित बहुजन आघाडी आणि ज्या अलायन्स केलेत त्यानंतर न माध्यमांमधून ज्या वेळेला प्रकाश आंबेडकरांना विचारलं तुम्हाला इंडियामध्ये म्हणजे महाविकास आघाडीमध्ये घेतील का, तुम्ही जाणार आहात का, असे अनेक प्रश्न त्यावेळेला निर्माण झाल्या। त्यावेळेला बाळासाहेबांनी सांगितलं की आम्ही इच्छुक आहोत, परंतु 2019 पासूनच आम्हाला घेतलं जात नाहीये। मुद्दामून मीडियासमोर एक वेगळी नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांनी प्रयत्न करत आहेत असं घणघणीत त्यावेळेला एक प्रकारचं बोलले होते। त्यानंतर न ज्या वेळेला बाळासाहेब आंबेडकरांनी सभा असेल, पत्रकार परिषद असेल किंवा पत्रांद्वारे असेल, महाविकास आघाडीमधल्या घटक जे पक्ष आहेत त्या घटक पक्षांना पत्रांद्वारे सातत्यानं म्हणत होत्या की आम्हाला इंडिया आघाडीचा महाविकास आघाडीचा भाग व्हायचा। त्यासाठी त्यांनी सुरुवात केली। मीडियामध्ये वेगवेगळ्या बातम्या, चर्चा, महाराष्ट्र राज्यामध्ये लोकांची प्रतिक्रिया याला सुरुवात झाली। लोक म्हणत होत्या वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये आले पाहिजे, त्यांना घेतलं पाहिजे। अनेक महिने हे फक्त माध्यमांमधून चर्चा सुरू झाली। महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत
त्या पक्षांचं कुठलीच हालचाल सुरू नव्हत्या. मीडियांनी ज्या वेळेला बाळासाहेब आंबेडकरांना विचारलं, म्हणजे सातत्याने विचारलं की महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबतचं तुमचं काय तिकडून वरून काय कळवण्यात आलं का, त्यावेळेला बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याकडे जे माहिती मिळत होत्या, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडून ज्या माहिती मिळत होत्या, ते आमचं वरती बोलणं चालू आहे, आमची वरती बोलणं चालू आहे, सातत्यानं चालू होतं. आणि ते चालू असताना बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवून एक प्रकारचं त्यांनी भूमिका हे मीडियासमोर सातत्यानं मांडले. ते बोलताना, माध्यमांशी बोलताना म्हणाले, आमचे वकीलपत्र हे ज्यांना दिलेले आहेत ते सक्षम आहेत, ते नक्कीच त्या महाविकास आघाडीमध्ये आम्हाला घेऊन जातील असा विश्वास आहे, असं त्यांनी बोललं होतं. ते सुद्धा आपण व्हिडिओ पाहूयात. बाळासाहेब, तुम्ही एकदा बोलताना म्हटलं होतं की तुमचं महाविकास आघाडी जाण्याचं वकीलपत्र जे आहे ते उद्धव ठाकरेंनी घेतलं, मतलब तुमचं वकील कामच करत नाही असं एक एकंदरीत तुमचं. अजून मी तो आरोप नाही करत. माझा वकील चांगला आहे, हुशार आहे, सज्जन आहे, कमी बोलतो पण ठोस बोलतो. त्याच्यामुळे आमचं वकीलपत्र तो व्यवस्थित लढवेल असं आम्हाला वाटतं. उद्धव ठाकरेंवर पक्का विश्वास आहे, पूर्ण विश्वास. आणि पुन्हा त्यानंतर संजय राऊत हे जेलमध्ये होते, चर्चा सुरू झाली, अनेक विषय समोर येत होत्या. ज्या ज्या वेळेला महाविकास आघाडीमधले नेत्यांना पत्रकार जेव्हा प्रश्न करत होते, त्यावेळेला ते प्रवक्ते असतील, विविध पक्षाचे प्रवक्ते असतील, त्यांनी हे वरच्या लेवलला चर्चा सुरू आहे अशा पद्धतीचं ते एक प्रकारचं लोकांसमोर सुरू ठेवलं. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घ्या म्हणून सातत्यानं ते प्रयत्न करत होते. MBA मध्ये सहभागी व्हावं असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्या सर्वांना माझं असणारं आव्हान आहे की 1 सप्टेंबरचं आम्ही लिहिलेलं असणारं पत्र, 1 सप्टेंबरचं असलेलं पत्र जे आहे, हे पत्र खरगेंना लिहिलेलं आहे. काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाही. आणि म्हणून आमच्याकडून इंडियामध्ये जाण्यासाठी जो काही प्रस्ताव गेला पाहिजे, तो प्रस्ताव आम्ही असा पाठवलेला आहे. मवियाबाला आम्ही चालत नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि ते NCPने व्हेरी क्लिअर केले की वंचित आम्हाला असणारं पाहिजे, पण आम्ही त्यांना सीट शेअरिंग करू शकत नाही. हे जे त्यांचं विधान आहे ते अत्यंत बोलकं विधान आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. म्हणजे त्यांना तुम्हाला सत्तेत वाटेकरी करून घ्यायचं नाही असं त्यांना असणारा फक्त आम्हाला जुन्या पद्धतीनं जसा सालगडी होता तसं वंचितला सालगड्यासारखं वापरायचं आहे. आता आम्ही ठरवलं की आम्ही कोणाचं सालगडी होणार नाही. नंतर असं अनेक दिवस असे निघून गेल्यानंतर महाराष्ट्रात म्हणजेच मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठका सुरू झाल्या. माध्यमं हे पुन्हा प्रश्न विचारत होते, महाविकास आघाडीला विचारत होते, वंचित बहुजन आघाडीला विचारत होते, तुम्हाला निमंत्रण आलं का, तुम्ही जाणार आहात का, बैठकीला उपस्थित राहणार आहात का. महाविकास आघाडीमधल्या लोकांना तुम्ही वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांना बोलवलात का, ते येणार आहेत का, असे बातम्या सुरू झाल्या. आता महाराष्ट्रामधले जे लोकांची प्रतिक्रिया, महाविकास आघाडीमधल्या ज्या लोकांना कळायला लागलं की लोकांची सुद्धा हीच भूमिका आहे, जी जनता आहे, वोटर्स आहेत, की वंचित बहुजन आघाडी म्हणजेच प्रकाश आंबेडकरांना हे घेतलं पाहिजे. असं नव्हे तर घेण्याची कमीत कमी आपण नाटक तरी करू शकतो, हे त्यांना कळालं. बाळासाहेबांनी त्यावेळेला त्यांची भूमिका मांडली, आम्हाला कोणत्याही प्रकारचे इन्व्हिटेशनच नाही आहे तर आम्ही त्याच्यामध्ये बिनबुलाय मेहमान म्हणून जाणार नाही. आम्हाला निमंत्रण आलं तर आम्ही नक्की जाऊ, या तयारीमध्ये बाळासाहेब होते. इंडिया आघाडीमध्ये घेण्यासाठी आणि इंडिया आघाडीत तुम्हाला बोलावण्यासाठी ही काय सत्यनारायणाची पूजा नाही, असं स्टेटमेंट विजय वडेट्टीवार यांनी केलं. इंडिया बैठक म्हणजे सत्यनारायणाची पूजा नव्हे,
वडेट्टीवारांचा प्रकाश आंबेडकरांना टोला। इंडिया बैठकीच्या निमंत्रणावरून जुंपली। आंबेडकरांचा महाविकास आघाडी सहभागाचा मार्ग बंद। निमंत्रण कसं देणार? निमंत्रण आपण देत नाही। हे काही सत्यनारायणची पूजा वगैरे नाही निमंत्रण द्यायला। हे आघाडीमध्ये ज्यांना त्यांनी त्यांच्याकडून कुठला तरी पाऊल उचललं गेलं तर आपण निमंत्रण देतो। आम्ही निमंत्रण द्यायचं आणि त्यांनी फेटाळायचं, त्यांनी नाही म्हणायचं। म्हणजे असं कोणी करेल का? त्यांच्याकडून कुठला तरी एक पाऊल पुढे आला की आम्हाला इंडिया बरोबर आघाडी बरोबर यायचं आहे, उद्या त्यांना निमंत्रण पाठवता येईल पुढच्या बैठकीला। की वंचित बहुजन आघाडी ही इंडिया अलायन्सचा भाग होऊ इच्छिते, तशी आमची तयारी आहे। मात्र हे अनेकदा सांगून त्याचा पुनरुच्चार करून सुद्धा विजय वडेट्टीवार यांना माहिती कशी मिळत नाही याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटतं। आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की काँग्रेसने एकदाच जाहीर तरी करून टाकावं की ते आंबेडकर वादाच्या विरोधात आहे, आंबेडकर वाद्यांच्या विरोधात आहे। त्यांना वंचित बहुजनांचे नेते प्रकाश आंबेडकर हे चालत नाही, हे एकदाच त्यांनी जाहीर करून टाकावं। आणि त्यानंतर सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे हे जे आहेत ते म्हणाले आम्हाला वंचितची गरज नाही। पहिला निमंत्रण आम्ही वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण दिलंय, परंतु ते त्या ठिकाणी आले नाहीत। त्यांचे हायकमांड असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे जे नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित झालेले नाहीत। आता त्यांच्याकडनं ते राहिलेले आहे, आम्ही तरी त्यांना निमंत्रण दिलंय असा खोटा अपप्रचार सुरू करण्यात आला। मी सिद्धार्थ मुकळे, वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता। माध्यमांमध्ये आता बातम्या चालवल्या जात आहेत की इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सहभागी होण्यासाठीचं निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। त्या बातम्या बघितल्यानंतर मी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली। वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली। तसेच आमच्या केंद्रीय कार्यालयात सुद्धा फोन करून माहिती घेतली। मात्र कुठेही अशा पद्धतीचा पत्रव्यवहार अद्याप झालेला नाहीये। असं कुठलंही इन्व्हिटेशन हे आमच्या कुठल्याही नेत्याला किंवा आमच्या कार्यालयाला प्राप्त झालेलं नाहीये। काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांमध्ये ही बातमी सोडल्याची माहिती आम्हाला माध्यमांनी दिलेली आहे। त्यामुळे आता आम्हाला असा वास येतोय की वंचित बहुजन आघाडीचा समावेश हा इंडिया आघाडीत होऊ नये यासाठी येथे ब्राह्मणशाही आणि सरंजामदार मराठे यांची जी अभद्र युती आहे त्या युतीने हे काम आता सुरू केलेलं आहे। कारण वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जो या अभद्र युतीला शह देऊ शकतो देशभरामध्ये। मात्र त्या पद्धतीचा शह या युतीला बसू नये त्यासाठी वंचित बहुजन आघाडीला बाहेर ठेवण्याचं काम, वातावरण बिघडवण्याचं काम, मन कलुषित करण्याचं काम या ठिकाणी काही लोकांनी सुरू केलेलं आहे। जर त्यांनी अशा पद्धतीचं कुठलं पत्र पाठवलं असेल तर माझं आवाहन आहे की त्यांनी अधिकृत स्वाक्षरी असलेलं इन्व्हिटेशन हे जनतेसमोर आणावं आणि जनतेला दाखवावं। मग वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी असतील यांनी मीडियाद्वारे त्यांना विचारलं की आम्हाला जर तुम्ही पत्र दिलंय तर ते पोस्टाद्वारे पाठवलात का ईमेलनी पाठवलात, त्याचा जर तुम्ही खुलासा करून त्याचा स्क्रीनशॉट जर तुम्ही ईमेलनी पाठवला असाल तर त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मीडियाला द्या। जर तुम्ही पोस्टाद्वारे जर तुम्ही पाठवला असाल तर तो पोस्टाचा जो पावती आहे ते तुम्ही जाहीर करा असं म्हणाल्यानंतर त्यांना ते पाठवलेच नाहीयेत, त्याच्यामुळं ते निमंत्रणाचं त्यांच्याकडे कुठलंच पोस्ट पावती हे त्यांच्याकडे नव्हतं। मग ते त्याही वेळेला तोंडावर पडले हे सुद्धा महाराष्ट्रातले जी जनता आहेत ते विसरता का? मग त्या संपूर्ण विषयाला वंचित बहुजन आघाडी हे खोडून काढलं, एक खोटा अपप्रचार करतोय। वंचित बहुजन आघाडीला त्यांनी कुठल्याच प्रकारचं निमंत्रण दिलं गेलं नाहीये, एक खोटा अपप्रचार होता, त्याला वंचित बहुजन आघाडी हे खोडून काढलं। महाविकास आघाडी मधले लोकांना कळालं आता आम्हाला खोटा का होईना वंचित बहुजन आघाडीला घेण्याचा किमान नाटक तरी करावं लागेल। मग सगळं काय स्क्रिप्ट सुरू झालं त्यांच्या। सेना म्हणत होते आम्ही तयार आहोत, परंतु दोन्ही पक्ष जे आहेत राष्ट्रवादी असेल आणि नंतर काँग्रेस असेल त्यांना प्रस्ताव दिलेला आहे, ते प्रस्ताव बघून लवकरच कळवतील असं सेना म्हणायला लागलं। नंतर काँग्रेस तयार आहे पण पवारांचा
त्याला विरोध असल्याचा मीडियांमधून दाखवलं, त्याचाही तुम्हाला आम्ही पुरावा दाखवू. वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करायला तयार असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केले. मतविभागणी होऊ नये यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावं ही आपली भूमिका असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. तशा पद्धतीनं प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर पण प्रयत्न आमच्या त्या वेळेसच्या वरिष्ठ म्हणजे आता आर पाटील हयात नाहीत, परंतु आर पाटलांनी आंबेडकर साहेबांच्यावर चर्चा केलेली मला चांगली माहिती आहे. आरांनी मला माहिती सांगितली अशा पद्धतीनं, परंतु आम्ही पण त्या संदर्भामध्ये चर्चा करायला केव्हाही तयार आहोत. आणि नंतर ना शरद पवार यांचा विरोध आहे असं बातम्यांमधून बाहेर यायला लागलं. महाराष्ट्रात मुंबईमध्ये पहिली जे इंडिया अलायन्सची बैठक झाली त्यानंतर स्वतः प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की आघाडीत आम्हाला घेण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, ते तरी तुम्ही माध्यमांशी सांगा. पण त्याही वेळेला त्यांचे जे प्रवक्ते आहेत अतुल लोंढे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवक्ते आहेत, ते म्हणाले की हायकमांड सोबत आमची चर्चा सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावरती तुमची चर्चा अशी चालते किती महिना, हा एक प्रश्न आपल्या जनतेनं विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर काँग्रेसचेच प्रवक्ते सचिन सावंत जे आहेत यांनी सुद्धा म्हणाले की फक्त आणि फक्त त्याचा पण एक मुद्दा आहे बघा, की शरद पवार हे इच्छुक होते की वंचित बहुजन आघाडीला घेण्याबाबत, बरोबर. पण त्याच्यानंतरनं जर का घेण्यासाठी ते इच्छुक आहेत असं जर त्यांचं म्हणणं असेल एकंदरीत, तर मग काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत ते असं का म्हणत होते की इंडिया आघाडीमध्ये म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये फक्त आणि फक्त काँग्रेसवरती तुम्ही खापर पडून काय होणार नाहीये, काँग्रेसवरती तुम्ही ब्लेम करू नका, त्याच्यामध्ये इतरही लोक आहेत त्यांचे विचार चालू आहे. काल सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार एका कार्यक्रमाला गेले असताना त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आपण कधी सहभागी करून घेताय. या प्रश्नाचं उत्तर देत असताना पवार साहेब असं म्हटले की महाराष्ट्रातल्या 48 पैकी 35 लोकसभेच्या जागांचं वाटप सहमतीनं झालेलं आहे आणि लवकरच वंचित बहुजन आघाडीला आम्ही इंडिया आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेणार आहोत. या वक्तव्यानंतर मी पवार साहेबांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं 2 प्रश्न विचारू इच्छितो. पवार साहेब, लवकरच म्हणजे कधी? गेल्या 6 महिन्यापासून महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे सर्व जबाबदार वरिष्ठ नेते सातत्यानं अशी वक्तव्य करत आहेत, सातत्यानं अशी शाब्दिक चकमक करत आहेत की लवकरच आम्ही वंचित बहुजन आघाडीला सहभागी करू, लवकरच आम्ही वंचित बहुजन आघाडीशी बोलणी करू. लवकरच या शब्दाचा नेमका अर्थ काय? लवकरच या शब्दाची नेमकी व्याख्या काय? लवकर म्हणजे नेमकं कधी? 2 महिन्यावर लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत आणि तरी सुद्धा आपल्या लवकरच या शब्दाचा काही अंत व्हायला तयार नाही. म्हणजे इतर दोन्ही पक्षांचा पण याला विरोध आहे असं त्यांना सांगायचं होतं का काँग्रेसला? सातत्याने त्यांनी तेच मीडियामध्ये दाखवलं. आणि बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका होती ती भूमिका स्पष्ट होती की आम्हाला तुमच्या बरोबर घ्या, येण्यासाठी तयार आहोत. कारण कसंही करून हे बीजेपीला महाराष्ट्रातूनच नव्हे तर केंद्रामध्ये त्यांची सरकार आणू द्यायचं नव्हतं. त्या अनुषंगानं बाळासाहेबांनी ते प्रामाणिक प्रयत्न अगोदरपासून करत आलेले आहेत. मग त्यानंतर 25 नोव्हेंबर 2023 वंचित बहुजन आघाडीने संविधान सन्मान महासभा हे घेतले. संविधान सन्मान महासभेमध्ये त्यावेळेला कमीत कमी आम्हाला अलायन्स मध्ये घेतील या दृष्टिकोनाने लोक कसं की बाळासाहेब आंबेडकर खूप कठोर आहेत, बाळासाहेब आंबेडकर हे खूप जिद्दी आहेत, हट्टी आहेत, शरद पवार त्यांचं दोघांचं चालत नाहीये, त्यांचे भांडणं आहेत, असं जे काही संभ्रम निर्माण करत होतं. याला कुठेतरी अनुसरून वंचित बहुजन आघाडीनं ते संविधान सन्मान महासभा 25 नोव्हेंबर 2023
मुंबईमध्ये जे दादरमध्ये घेतला होता, त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेस समवेत इतरही जे सेना आहेत यांना निमंत्रण दिलं. त्याच्यामध्ये सेनेमधील जे नेते आहेत ते आले नाही आहेत, पण काँग्रेसमधले जे राहुल गांधी यांना पत्र दिलं होतं, निमंत्रण दिलं होतं, तिथे नाना पटोले हे आले होते. मग कुठंतरी बाळासाहेब आंबेडकरांनी बॅकफुटला कुठे दिसले या महाराष्ट्रातल्या जनतेला, हा एक मोठा गंभीर प्रश्न. आणि भारत जोडो यात्रा जे राहुल गांधीजींचं जे होतं त्याचं जे समारोप जो आहे तो मुंबईमध्ये झाला. आणि त्या मुंबईमध्ये प्रकाश आंबेडकरांची जे एकदम व्हॅल्यू म्हणतात ना, जे किंमत, ते किंमतच नाहीये असं वारंवार या महाविकास आघाडीमधल्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे. तर प्रकाश आंबेडकरांची जे स्वाभिमानी त्यांचं जे विचारसरणी आहे, जे त्यांची स्वाभिमानी जे स्वभाव आहे, ते कसं काय सोडतील बरं? कारण त्याच्यामधून कुठून जाणवलं की सातत्यानं वंचितला हे डावलण्यात आलं. म्हणजे त्यांना सभेमध्ये 5 मिनिटाचा वेळ त्यांनी दिला होता, तर त्याच्यावरून पण असं कळतंय की बाळासाहेबांना त्यांना काही करून डावलायचं आहे. नाही बघा, फक्त त्यांनी काय म्हणाले होत्या, बाळासाहेबांनी काय म्हणाले की मुझे सिर्फ 5 मिनिट दिया गया है, तर त्या 5 मिनिटामध्येच मला बोलायचं आहे. त्याचा बवाल करायची काहीच गरज नाही. कारण ज्या वेळेला 25 नोव्हेंबरला संविधान सन्मान महासभासाठी जे सभा घेतली होती, तिथे नाना पटोले आले होते, त्यांनाही तिथे 5च मिनिट दिले होते आणि तेही म्हणाले होते की मला फक्त 5च मिनिट दिलं गेलं, मी 5 मिनिटामध्ये माझं मत व्यक्त करतो. तर याचं तुम्ही का एवढं बवाल करता, हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. हे लोक सुद्धा समजणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आज आम्ही प्रामुख्याने हा विषय घेऊन आलो. महाराष्ट्रात तुम्ही जिथं जाल तिथे हे आंबेडकरी मुवमेंट म्हणजे फुले शाहू आंबेडकर मुवमेंटचा जो चळवळीचा एक भाग म्हणून आज एक राजकारण म्हणून जे चेहरा आज तिसरं पर्याय म्हटलं जातं, त्याला पूर्णपणे संपवायचं जे डाव आहे हे महाविकास आघाडी हे करताना आपल्याला दिसतंय. भारत जोडो ज्या यात्रेमध्ये वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण दिलं नाहीये, निमंत्रण देत नाहीयेत, निमंत्रण वरती चालू आहे. दुसऱ्या दिवशी सभा आहे. बातम्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये दाखवलं जातं की वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना म्हणजे प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण दिलं नाहीये, देतील की नाहीये, अशा ज्या काही मीडियामध्ये ते दाखवलं, एक प्रकारचं कमीपणाच आहे ना, एक प्रकारचा हा कमीपणा आहे. अशा पद्धतीनं वारंवार दाखवलं तरी सुद्धा त्या गोष्टीला बाळासाहेबांनी कधीही प्रत्युत्तर म्हणून एक आक्रोशची भूमिका घेतलेली नाही. त्याच्यानंतर खोटी बातमी पुन्हा समोर यायला लागली. शरद पवार वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये घेण्याची शक्यता आहे, बघा शक्यता आहे असं सूत्रांकडून माहिती मिळाली, म्हणून बातम्या मीडियांमध्ये ते पेरायला सुरुवात झाली. तसं मगाशी मी बोलताना म्हणालो की वंचित बहुजन आघाडीला फक्त घेण्यासाठी हे लोक नाटक केले आणि हे फॅक्ट आहे. हे जे आतापर्यंत जे काय आपण एव्हिडन्स तुम्हाला दाखवलं, हे सर्व एव्हिडन्स पाहता तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं वंचितला हे डावलण्याचा प्रयत्न केलाय. हे जे काही तुम्हाला एव्हिडन्स आम्ही दिलाय हे फक्त आणि फक्त मीडिया जे बातम्या आम्ही तुम्हाला दाखवलं तेच तुमच्या समोर आम्ही दाखवलं. मग हे सर्व काही सुरू असताना नाटक 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 करत 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 शेवटी त्यांना वंचित बहुजन आघाडीसाठी निमंत्रण खरोखरच द्यावं लागलं. आणि मग त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये सभा चालू होत्या संविधानाच्या सन्मानार्थ. मग ते अवेलेबल नसल्या कारणाने तिथे वंचितचे जे उपाध्यक्ष राज्य उपाध्यक्ष आहेत धैर्यवर्धन पुंडकर हे त्या बैठकीला उपस्थित झाले. धैर्यवर्धन पुंडकर जे राज्य उपाध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे, ते त्या बैठकीत गेले असताना त्यांना
त्या बैठकीच्या बाहेर 1.5 तास बसून ठेवण्यात आलं आणि त्यांची महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर, आतमधून बैठक झाल्यानंतर धैर्यवर्धन पुंडकर यांना 1.5 तासानंतर आतमध्ये घेण्यात आलं. इथंच स्पष्ट होतंय की त्यांची भूमिका जी आहे ती वंचित बहुजन आघाडीला बाहेर ठेवण्याचीच होती. आणि तेच जर मीडियाच्या बाहेर जेव्हा धैर्यवर्धन पुंडकर हे आले, काय घडलं जेव्हा माध्यमांनी त्यांना विचारलं, त्याच्यानंतर ना माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हणाले, कारण की हे आज आणि काल आणि या 10 वर्षात 5 वर्षामधली विषय नाहीये मित्रांनो. हे गेल्या 84 पासून राजकारणामध्ये काम करतात. गेल्या 40 वर्षापासून हे बाळासाहेब आंबेडकर राजकारणात काम करतात. त्यांना माहिती आहे की काँग्रेसची विचारश्रेणी आणि त्यांची भूमिका कशा पद्धतीची आहे, राष्ट्रवादीची सुद्धा भूमिका आणि त्यांची विचारश्रेणी कशा पद्धतीचं आहे, बाहेर पुरोगामी म्हणायचं आणि आतून कशा पद्धतीनं सरंजामशाही जे त्यांची वृत्ती आहे हे त्यांनी सातत्यानं आपल्याला दाखवून दिलेले आहेत. कारण जसं धैर्यवर्धन पुंडकर यांना बैठकीमध्ये बोलवलं जातं, त्यांना 1.5 तास बाहेर बसवलं जातं, त्यांना आतमध्ये बोलवलं जातं, त्यांच्याकडे जे प्रस्ताव होतं ते प्रस्ताव घेतलं जातं आणि त्यांना बाहेर पाठवलं जातं. मग त्यांच्याबरोबर घडलेले जे विषय आहेत त्या विषयी त्यांनी मीडियांमध्ये बोलल्या. मीडियांच्या समोर तेव्हा माध्यमांशी जेव्हा त्यांनी बोलल्या, त्याही वेळेला माध्यमांशी बोलायची काय गरज आहे? ते बैठका 4 खोलीमधनं असतात, बरोबर आहे. पण तुम्ही बैठकांमध्ये जेव्हा बोलवता त्यांना एक हीन वागणूक देता, एक कनिष्ठ असं पद्धतीचं तुम्ही त्यांच्याबरोबर वर्तणूक करता, त्यावेळेला त्यांना माध्यमांशी बोलणं गरजेचं आहे. कारण बरेच वेळेला काँग्रेस हे वंचित बहुजन आघाडी त्यावेळेला भारी बहुजन महासंघ जे होतं, तुम्हाला आम्ही घेऊ म्हणून शेवटपर्यंत त्यांना ठेवायचा आणि शेवटच्या वेळेला तिथे उमेदवारी द्यायची, ही त्यांची मानसिकता बाळासाहेबांना माहिती आहे. जे बैठकीला जे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना जे बोलवलं जात होतं ते एक महाविकास आघाडीने एक फॉर्मॅलिटी म्हणून बोलवलं होतं का? फॉर्मॅलिटीज होती ते. कारण त्यांना जर खरोखरच त्यांना बोलवायचं असेल तर ते 4-5 महिने घालवले नसते ना. कारण इंडिया अलायन्स मध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका कोणाचं आहे तर ते अर्थात काँग्रेसचं आहे. त्यांनी डिसिजन घेऊ शकत नाही का? कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ज्याला आपण म्हणतो, त्या महाविकास आघाडी मधला एक घटक पक्ष म्हणजे उद्धवजींचं जे सेना आहे त्यांच्याबरोबर ऑलरेडी युती झाली होती. बाकी आडलेलं ते घोडा होतं ते फक्त आणि फक्त शरद पवार होत. शरद पवार यांच्या मुळे घेतलं जात नाहीये. नक्की खरं काय आहे आता ते तुम्हालाही कळेलच की कशा पद्धतीनं त्या लोकांनी वंचितला डावलण्याचा प्रयत्न केला. त्यांना एक प्रकारचं जे स्थान दिलं पाहिजे होतं. असं नाहीये की वंचित बहुजन आघाडीला तुम्ही बोलवणार आणि बोलवल्यानंतर तुम्ही बाहेर ठेवणार, वंचित बहुजन आघाडीला अमुक दिलं पाहिजे तमुक दिला पाहिजे, अशातला भाग नाहीये. ज्या कामासाठी ते आले होते त्या बैठकीमध्ये तुम्ही पूर्ण वेळ त्यांना सोबत ठेवलं पाहिजे होतं, त्यांच्याबरोबर चर्चा. जर तुम्हाला वैयक्तिकरित्या जर बैठक ठेवायचं असेल तर त्यांना न बोलवता तुमची पहिला बैठक ठेवली पाहिजे. त्यांच्याकडनं तुम्ही त्यांनी आणलेला प्रस्ताव घेता आणि त्यांना बाहेर 1.5 तास बसवायला सांगता. आणि परत त्यांनी जेव्हा माध्यमांशी ज्या वेळेला बोलले त्यावेळेला त्याच्यावरती सुद्धा तुम्ही अगदी गोड टीका करता. आणि ज्या वेळेला माध्यम त्यांना विचारलं, पत्रकार जेव्हा त्यांना विचारलं की खरंच हे असं झालंय का, ते म्हणाले नाही असं काही झालं नाही, ते आमच्या बरोबरच होते, ते आमच्या बरोबर जेवले, चहा पाणी नाश्ता केला. मग त्याही वेळेला नंतर ना वंचित बहुजन आघाडी हे त्यांना खुलासा करायला सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर कधी जेवलो. हे किती खोटारडं हे अशा प्रकारचं जे बोलतात. तर खरंच त्यांच्याकडे काय असेल तर कमीत कमी सीसीटीव्ही तरी असेल ना, ते तरी त्यांनी मागून घेऊन त्यांच्यावरती जे समजा की वंचित बहुजन आघाडी ब्लेम करते त्याला कुठेतरी त्यांनी क्लिअर केलं पाहिजे होतं त्या विषयाला. असं केलं गेलं नाहीये. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला प्रस्ताव देण्यात आला होता की 15 ओबीसी जरांगे पाटलांना उमेदवारी आणि कमीत कमी 3 मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी
दिली गेली पाहिजे. तर याच्यावर तुमचं काय सांगाल तुम्ही? बघा, वंचित बहुजन आघाडीने जो प्रस्ताव दिला होता 39 मसुदा, म्हणजेच ते एक प्रकारचं जाहीरनामा होता. आज तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीसाठी सामोरे जात असताना ज्या लोकांकडनं तुम्ही मतदान मागणार आहात, जे मतं मागणार आहात, त्यांना तुम्ही काय सांगणार आहात की तुम्ही त्यांचे काय कामं करणार आहात. आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, महिला वर्गांचा प्रश्न असेल, आदिवासी असेल, गरीब लोक असतील, अशा दबलेल्या वंचित लोकांची प्रश्न त्याच्यामध्ये होते. हे जर लोकांना गैर वाटत असेल, अमुक प्रस्ताव दिला, तमुक प्रस्ताव दिला, हे जर इथले जे जनता आहे हे जर त्याला एक चुकीची भूमिका जर समजत असेल तर हे योग्य नाहीये. कारण महाराष्ट्रातल्या त्याच्यामध्ये काय, वंचित बहुजन आघाडीला मला मंत्रीपद द्या, वंचित बहुजन आघाडीला, त्याच्यामध्ये ते नव्हतं ना. त्याच्यामध्ये लोकांच्या मागण्या होत्या, त्याच्यावरती आपण लढूया, जेणेकरून निवडून आल्यानंतर त्याच्यावरती आपण खरंच काम करू. त्यासाठी ते 39 जे मसुदा त्यांनी दिल्या होत्या, ते त्यांनी त्याच्यामधलं तुम्हाला कोणत्या घ्यायचं आहे हे सुद्धा त्यांनी बोलल्या होत्या. त्याच्यामधून तुम्हाला कुठल्या त्याच्यामधलं घ्यायचं आहे, कुठलं नाही घ्यायचंय, त्याच्यावर तुम्ही ठरवा आणि त्या पद्धतीनं आपण करू. इथपर्यंत बाळासाहेबांनी बोलल्या. आणि धैर्यवर्धन पुणकर यांना जे 1.5 तास बाहेर बसवलं, त्याच्यावरती सुद्धा बाळासाहेबांनी एक स्टेटमेंट दिलं होतं. ते स्टेटमेंट काय होतं, आम्हाला त्यांनी जरी बाहेर ठेवलंय, हे तरी मी आता 700 किलोमीटरच्या लांब आहे, मला माहिती नाही आहे, पण तिकडून कळालंय हे चुकीचं आहे, तरी पण आपण त्यांच्या विरोधात काही बोलणार नाही आहोत, आपल्याला युतीमध्ये जायचं आहे. त्यामुळं त्यांनी एक चांगली भूमिका त्याही वेळेला त्यांनी घेतलं होतं. हे पण एवढं तुम्ही लक्षात घ्या. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की प्रतिनिधींनी केलेलं वक्तव्य आहे त्याच्यावरती मी काही कॉमेंट करणार नाही. मी 600 किलोमीटर लांब आहे आणि ते प्रत्यक्षात आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जी भूमिका मांडली असेल ती योग्य भूमिका असं मी त्या ठिकाणी मानतो. सध्या एक पत्र जाहीर केलेलं आहे, ते महाविकास आघाडीमध्ये वंचितला नाही, अजून मला रिपोर्टिंग काही झालेलं नाही. जे बैठकीला गेलेले आहेत ते, त्याच्यामुळे मला तर तासाभरामध्ये मला रिपोर्टिंग येईल त्याचं. तेव्हा मग मी ऑफिशियली जे काही आहे ते आम्ही कळवू. सर, ते पत्र आहे आमच्याकडे पत्र आलेलं आहे, सोशल मीडियावर ते व्हायरल केलं जात आहे किंवा माध्यमांवर. ते अजून आमच्याकडे आलेलं नाही, तुमच्याकडे आलेलं पत्र. नाही, मग ते प्रत्यक्ष तुम्हाला का नाही बोलत असते किंवा तुमचा समावेश केलेला आहे, तुम्हाला का नाही? आम्हाला अजून असं पत्र आलेलं नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये म्हणजे बोलून पण बाहेर बसवण्यात आलं, निमंत्रण देऊ नये. ते आमचं असणारं टार्गेट जे आहे ते भारतीय जनता पक्ष सत्तेमधून बाहेर करणं हा टार्गेट आहे. त्याच्यामुळे इगो आम्ही असायला बाजूला ठेवलेला, एवढं मी त्या ठिकाणी सांगतो. आमचं तेच म्हणणं आहे की निवडणुका समोर येत आहेत, निवडणुका आता कोणत्या क्षणी लागण्याची शक्यता आहे. आम्ही म्हणतोय की आपण बसूयात, चर्चा करूयात, सीट शेअरिंग काय झालं ते सांगा, आम्हाला सामील करून घ्या. हे आम्हाला बाहेर ठेवतायत. किती वेळ चालणार आहे सगळा खेळ? निवडणुका समोर येत आहेत ना, आमची घाई आहे त्यासाठी. हा जो प्रस्ताव होता, मुस्लिमांना तुम्ही 3 मुस्लिम कमीत कमी, कारण मुस्लिम असेल, बहुजनामधले जे लोक आहेत त्यांचे तुम्हाला मतं पाहिजे आणि त्यांना कॅन्डिडेट का दिलं जात नाही, फक्त प्रस्थापितांनाच का? अशी खरी वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. हीच राजकारण आहे. हे का कळत नाही लोकांना, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि वंचित बहुजन आघाडी ज्या भूमिका घेतली होती, ज्या बीजेपीला पर्दाफाश वंचित बहुजन आघाडी केलं, वंचित बहुजन आघाडीने सातत्याने मोदींनी ज्या काही केलेल्या गोष्टी आहेत, चुकीच्या पद्धतीने केलेल्या गोष्टी आहेत, हे त्यांनी मीडियासमोर, सभेंमधून अगदी तीव्र शब्दामध्ये आणि कठोर शब्दामध्ये त्यांनी टीका केलेल्या आहेत. मग तरी सुद्धा लोक, आणि वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीमध्ये
त्यांनी दिलेल्याच जागांमध्ये लढायचं. किती दिल्या जागा, तर ते सुद्धा त्यांनी वंचित बहुजन आघाडी भूमिका त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला 2 जागेच्या वरती दिलं नाही, ते पण नंतर न बोलायला. आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडी बैठकीमध्ये बसल्यानंतर 2 जागांची ऑफर करतोय. आणि जेव्हा बाळासाहेबांना कळालं की हे आम्हाला खरंच घेऊ पाहत नाहीयेत, त्यांना घ्यायचं नाहीये आम्हाला, त्याच्यामुळं अशा प्रकारची यांनी 2 जागेची 1 जागेची मागणी करतायत. मग त्यानंतर बाळासाहेब हे थोडंसं बॅकफुटला गेले आणि नंतर ते मीडियाच्या समोर पत्रकारांशी बोलतानाच म्हणायला लागले की आम्ही त्यांना 4 जागा देऊ, 5 जागा देऊ, शेवट 6 जागा देऊ, अशा प्रकारचे बोलल्या. जर तुम्हाला 4 आणि 5 आणि 3, 4 हे जागा द्यायचं आहे, पुन्हा तुम्ही त्यांना बैठकांमध्ये बोलवलं पाहिजे, पुन्हा त्यांच्याशी बसून सविस्तर चर्चा केली पाहिजे. तुम्ही केलेली नाहीये, कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला त्यांना मुळात घ्यायचंच नाही. त्यासाठी तुम्ही मीडियामध्ये दाखवून लोकांमध्ये एक वातावरण निर्माण केलं की वंचित बहुजन आघाडीला घेण्यासाठी आम्ही तयार आहोत, परंतु वंचित बहुजन आघाडी हे येण्यासाठी तयार नाही आहेत. वंचित बहुजन आघाडी हे खरंच बीजेपीला मदत करणार आहे आणि बीजेपीची बी टीम आहे, असं लोकांमध्ये हे चुकीचं आणि साप खोटी बातमी हे पेरायला सुरुवात केली. आणि त्यांनी निर्माण केलेले काही पत्रकार, त्यांनी निर्माण केलेले काही सोशल मीडियामधले स्टार आहेत, जे पेड आहेत, जे पैसे घेऊन कामं करतात, त्यांनी लोकांमध्ये संभ्रम जे आहे ते त्यांनी चालू ठेवलं. आणि त्यातल्या त्यात निर्भय बनो सारखे जे संघटन आहे, त्यांना कोण सगळं पोचतं, काय आहे विशंबर चौधरी सारख्या लोकांची भूमिका, का ह्याच्या अगोदर त्यांनी त्या लोकांच्या भल्यासाठी, त्यांना परिवर्तन होण्यासाठी किंवा त्यांना प्रबोधन होण्यासाठी कधी पुढे आले नाही आहेत, का आता ऐन ह्या निवडणुकीच्या मुवमेंटमध्येच त्यांनी पुढे आले. आणि त्यांनी देखील कधीच कुठल्याही सभेमध्ये त्यांनी काय 200-300 काय सभे घेतलेले आहेत हॉलमध्ये निर्भय बनोचे, आजपर्यंत एकही ठिकाणी त्यांनी वंचित बहुजन आघाडी हे महाविकास आघाडीमध्ये आले पाहिजे असं त्यांचं एक सुद्धा स्टेटमेंट तुम्हाला दिसणार नाहीच आहे. म्हणून तुम्हाला आज ठरवायचं आहे की खरंच वंचित बहुजन आघाडी हे अशा पद्धतीचं कामं त्या निवडणुकीपूर्वी केलेली आहे का, खरंच वंचित बहुजन आघाडी हे बीजेपीला मदत करते का. जर तसं असेल तर वंचित बहुजन आघाडींनी सगळ्यात अगोदर संविधानाची, जे संविधानाला वाचवण्यासाठी भूमिका त्यांनी सगळ्यात अगोदर आणली का असते. अनेक असे प्रश्न आहेत, तुम्ही सगळे सुज्ञ आहात, जाणते आहात. महाराष्ट्र जातीयतेचं एक निवडणूक झाली आहे, जातीच्या पलीकडे आलं पाहिजे, जातीच्या पलीकडे येऊन आपण वोटिंग केला पाहिजे, त्याच भूमिका आज तुम्ही घेतल्या पाहिजे. जेव्हा उद्धव ठाकरे यांनी एक त्यांचाही स्टेटमेंट आलाय, जेव्हा निवडून आल्या, जेव्हा रिझल्ट लागलं त्यावेळेला त्यांनी म्हणाले की आम्हाला ज्यांनी निवडून दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जातीचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये ते दलित असतील, बौद्ध असतील, त्यांचा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेखच केला गेला नाही. त्याच्यामध्ये मुस्लिम, शीख, मराठा ह्या सगळ्या समाजाची त्यांनी नावं घेतलेली आहेत. ह्याच्यामधून आपल्याला कळतं की कशा पद्धतीची त्यांची विचारश्रेणी आहे. मित्रांनो, आम्हाला फक्त या व्हिडिओमधून एवढंच दाखवायचं आहे की दुसरी बाजू जे मीडिया दाखवत नाही आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आम्हाला सर्व पक्ष हा एकच आहेत असं नाही आहे की कुठल्या पक्षाची आम्ही भूमिका मांडतोय, परंतु जे आज आम्ही अभ्यास केलं त्या अभ्यासाला अनुसरून ज्या प्रकारे वंचित बहुजन आघाडीला डावलण्याचा प्रयत्न केला, खरोखरच हे ॲटिट्यूड असणं गरजेचं आहे. त्याच ॲटिट्यूडमध्ये वंचित बहुजन आघाडी हे लढले, भले त्यांना जे टक्केवारी कमी पडला असेल, परंतु त्यांना स्वतःच्या हिमतीवरती महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय म्हणून हे उभं राहिलं होतं आणि यापुढे उभं राहील. कारण
सत्ताधारी पक्ष आणि विपक्षांना देखील घाम फोडणारा एकच पक्ष तर ते पक्ष असेल तर ते वंचित बहुजन आघाडी असं मला वाटतं. वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी निवडणुकीच्या आधी पूर्ण सगळ्या महाराष्ट्रात सभा घेऊन त्यांनी सांगितले की संविधान हे BJPला बदलायचं आहे. तो नरेटिव्ह जे आहे ते बाळासाहेब आंबेडकरांनी जे सेट केला होता की यांना BJPला संविधान बदलायचं आहे आणि तो जो नरेटिव्ह मीडियामध्ये न दाखवता त्यांनी जो नरेटिव्ह जे आहे ते महाविकास आघाडीने कॉपी करून मीडियाच्या बळावर त्यांनी आमचा नरेटिव्ह आहे हा की 400 पार जे नारा देत आहेत ते संविधान बदलण्यासाठी देत आहेत. तर ते नरेटिव्ह ॲक्च्युली बाळासाहेब आंबेडकरांनी सेट केला होता. तो मीडियाच्या बळावर यांनी तो हायजॅक करून जनतेसमोर महाविकास आघाडीने इंडिया आघाडीने जे मांडले तर त्याच्यावर लोकांनी बळी पडून आज जे वंचित बहुजन आघाडीला जी टक्केवारी कमी झालेली दिसते या मीडियाच्या बळावर यांनी इंडिया आघाडीने ते सक्सेसफुल केलेलं आहे आणि भविष्यात विधानसभेमध्ये बाळासाहेब आंबेडकर हे करारा जबाब देतील असं मला वाटतं. नक्कीच अगदी बरोबर आहे तुमचं की हे जे विषय आहे फार महत्त्वाचं होतं. अशाच पद्धतीनं काम केलेलं आपल्याला सातत्यानं दिसतंय कारण एकतरी त्या नरेटिव्ह सेट केलेल्याच आहे परंतु दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने संविधान वाचवण्यासाठी जो अनंत हेगडे यांनी ज्या स्टेटमेंट दिल्या होत्या त्याला खुलासा केले. महाविकास आघाडीमधले एकही नेत्याने BJPला कधीही विरोधात बोललेलं नाही, कधीही विरोधात बोलले नाहीये. फक्त त्यांनी आम्हाला संविधान वाचवायचं आहे, संविधान वाचवायचं आहे. पण त्याला ज्या पद्धतीनं BJP त्या 10 वर्षामध्ये खोडसाळपणाचं काम केलेलं आहे, वंचित लोकांना दाबण्याचं काम केलेलं आहे, गरीब लोकांना दाबण्याचं काम केलेलं आहे, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये ज्या प्रकारचा अन्याय ह्या BJPने केलाय त्याला लोक कंटाळले होते. महागाई असेल, नोटबंदी असेल, सर्व गोष्टीला जनता हे कंटाळलं होतं. त्याची सुद्धा एक लाट आणि त्या लाटमधून आज यांना जे संपलेले पक्ष परत पुन्हा एकदा नव्याने उभारी घेतलेला आपल्याला दिसतंय. म्हणजे आंबेडकरी जनता त्यांचा स्वतःचा पक्ष संपवून हे ज्या मीडियाच्या बळावर यांनी संविधान वाचवायचं जे नरेटिव्ह बाळासाहेबांनी सेट केला होता त्यांनी इंडिया आघाडीने जो चोरला तर त्याच्यावर विश्वास ठेवून आंबेडकरी जनता स्वतःचा पक्ष संपून घेतला आणि इंडिया आघाडीकडे तो वळलेला दिसतोय. नक्कीच ते खरंच नरेटिव्ह जे आहे ते चोरलेलं आहेत आणि त्या पद्धतीनं जे लाट मगाशी जसं म्हणालो मी तुम्हाला त्या लाटही त्याला खूप महत्त्वाचं आहे. त्या लाटमुळं तर खरंच यांना जर संविधान वाचवायचं असेल आपण सातत्यानं म्हणतोय हे जनता महाराष्ट्रामधले जे लोक आहेत त्यांनी विचार केला पाहिजे. खरंच महाविकास आघाडीला काँग्रेस असेल, सेना असेल, जे तेच सेना आहे जे सेना गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे पूर्वीपासून BJP सोबत होता आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनाच हे BJPला वाटवलंय, पोचलंय असं म्हणायला काय हरकत नाही. ते शिवसेना आज काँग्रेसला वाचवण्यासाठी जाते आणि त्याच्यासाठी आज महाराष्ट्रामधले लोक जे आहेत बळी पडलेले आहेत आणि त्याच्यासाठी ते विचार करणं खूप अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर आत्ता देखील अनेक ठिकाणी अन्याय झाला, काही बरेच ठिकाणी अनेक आदिवासी बांधव असतील, या सगळ्या गोष्टीवरती खरोखरच जो कोणी काम करत असेल तर ते वंचित करताना आपल्याला दिसतंय आणि परत पुन्हा नव्या ताकदीनं वंचित बहुजन आघाडी उभारी घेताना दिसतंय. कुठल्याही प्रकारचं खचून न जाता ह्या सगळ्या गोष्टी आज करताना सुद्धा आपल्याला दिसतंय. वंचित बहुजन आघाडी हे पुन्हा नव्यानं एक भरारी घेण्यासाठी जे आज उभा आहे ते सुद्धा आपल्याला दिसतंय. आज आपण एवढंच बोलूया, वंचित बहुजन आघाडी, महाविकास आघाडी
कोणाची बाजू खरी आणि कोणाची बाजू खोटी हे आपण तुमच्यासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. तर हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करायला अजिबात विसरू नका. तुमचे चांगले वाईट प्रतिक्रिया ज्या आहेत त्याच्या कॉमेंटच्या माध्यमातून आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत. अनेक लोक चांगले प्रतिक्रिया हे देतात, काही निगेटिव्ह कॉमेंटसुद्धा येतात, त्यांचंही आम्ही मनापासून त्यांना स्वीकारतो आणि त्यांचं धन्यवाद करतो. महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे वोटर्स, चाहते लोक आणि वंचितला मानणारे लोक किती आहेत हे आम्हाला पाहायचं आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. वंचितच्या सर्व बातम्या ह्या घराघरापर्यंत पोचला पाहिजे हेच आमचं प्रामाणिक प्रयत्न आहे. तर आज आपण इथेच थांबूया. तुर्तास धन्यवाद. धन्यवाद.